नमस्कार मंडळी, वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे आमच्या कोळी पद्धतीने झटपट अशी अंड्याची कढी। त्यासाठी इथे मी अंडी घेतलेली आहेत, भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं सुकं, अद्रक, मिरची, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर हे मी वाटून घेणार आहे। कढीपत्ता फोडणीसाठी ठेवणार आहे। आगरी कोळी मसाला, हळद, धने पावडर, गरम मसाला, मीठ आणि तेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम आहे ना, मी आपली अंडी आहे ना एक 10 ते 15 मिनिटं उकडून घेणार आहे। आता इथे सुरुवातीला मी आपली अंडी आहे ना ती उकडून घेणार आहे। आता एकीकडे मी अंडी उकडत ठेवलेली आहेत आणि इथे वाटणासाठी मी तयारी करते। वाटणासाठी घेतलेला आहे भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर हे सर्व मी बारीक वाटून घेणार आहे। एक 10 ते 15 मिनिटांनंतर आपली अंडी इथे चांगली उकडून झालेली आहेत। आता हे मी थंड पाण्यातून काढून त्याचे वरचे साल काढून घेणार आहे। तर इथे कढई चांगली गरम झालेली आहे। यामध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल टाकणार आहे। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता, कढीपत्ता चांगला तडतडला की यामध्ये मी टाकणार आहे आपलं वाटण, भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर। वाटण आपलं तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं। आता वाटण चांगलं परतून झालं। यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तीन ते 4 मिनिटांनंतर वाटण चांगलं तेलावर शिजलेलं आहे। आता ह्यामध्ये मी टाकणार आहे आपला आगरी कोळी मसाला, हळद, धने पावडर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला मसाले ना वाटणामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। आणि ह्यामध्ये मी आता आपलं वाटणाचं पाणी ऍड करणार आहे। वाटण आणि मसाले आपले चांगले शिजवून घ्यायचे आहेत। एक 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटत चाललेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला रस्सा करायचा आहे, त्यासाठी मी पाणी ॲड करणार आहे। आणि आपला हा रस्सा आहे ना चांगला एक 5 ते 7 मिनिटं उकळून घ्यायचा आहे। एक 5 ते 6 मिनिटांनंतर आपला रस्सा चांगला उकळलेला आहे। आता ह्यामध्ये मी अंडी टाकणार आहे।
एक 5 ते 7 मिनिटांनी आपल्या आमटाला मस्त उकाळा आलेला आहे. तर वरून गरम मसाला टाकायचा आहे आणि आपला अंड्याचा आंबट एक 5 ते 7 मिनिटं पुन्हा उकळवून घ्यायचं आहे. फायनली एक 10 ते 15 मिनिटानंतर आपला अंड्याचा आंबट मस्तपैकी तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली कोळी पद्धतीने मस्त साधी आणि सोपी अशी अंडा कढी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.